ज्या बऱ्याच मुद्द्यांवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकमत होतंय असं दिसतंय, त्यातला एक मुद्दा तो म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधाचा मुद्दा. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेनं आता सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र दिलंय. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर संघानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मनसेनं केलेली आहे. पत्रातून मनसेनं महाराष्ट्र आणि मराठ्यांच्या इतिहासाची आठवण संघाला करून दिली आहे. तब्बल 200 वर्ष हिंदुस्थानावर मराठ्यांचं राज्य होतं, विसरलात का अशी आठवण मनसेनं करून दिली. हिंदू समाज हा एकत्र येण्याची विखुरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी झालेली ही संघटना आहे. म्हणूनच हे सगळं सांगण्याचं धाडस करीत आहे. हिंदू धर्मामध्ये फूट पडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल असा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून हा पत्र प्रपंच जर आपण वेळ दिली तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल. आपला नम्र संदीप देशपांडे. हिंदीची जबरदस्ती या महाराष्ट्रात करता येणार नाही. मराठीची जबरदस्ती सक्ती या कारण महाराष्ट्रात अनेक लोक बाहेरून आलेले आहे, सगळ्या प्रांतातून आले. पण या महाराष्ट्रात तुम्ही जर राहत असाल, या महाराष्ट्राचं मातीत तुम्ही राहत असाल, या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही खात असाल, तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. ही भूमिका कोणत्या का पक्षाची असत नाही, फक्त आमचीच नाही, कोणती का असत नाही. तर मला असं वाटतं तिचं स्वागत केलं पाहिजे. नुसतं स्वागतच नाही केलं पाहिजे, तर तिची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. तर आपल्या पारदर्शीचे प्रांत त्याच्या भाषेतसुद्धा आपोआपच मराठी मुलं मुली जे आहेत ते शिकत असतात. मला असं वाटतं की तज्ज्ञांचं सुद्धा आपण सगळ्यांनी ऐका, बसा आणि मग विचार करा की कंपल्शन शिकणं वेगळं आहे आणि कंपल्शन करणं त्या गोष्टीचं. हे कंपल्शन करायचं मराठी भाषेचं करा, कंपल्शन सायन्सचं करा, कंपल्शन मॅथ्सचं करा, कंपल्शन इतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं करा. शिकवलं ना, पहिलीपासून दुसरीपासून चौथीपासून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमुक जे काय असेल की नवीन जी दालनं उघडलेली आहे, आमच्या वेळेला ते नव्हतं. मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे. कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त 3री भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल. 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले, तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल.